सोलापुरात मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। आता तरुणीशी बोलल्याच्या कारणावरून एका तरुणाला चौघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेऊन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। तसेच डिक्कीतील 50,000ची रोकड लुटून नेली। हा प्रकार सोलापुरात सायंकाळी 5:30च्या सुमारास घडला। फिर्यादी संकेत संतोष परदेशी वय 26 राहणार दक्षिण कसबा चौपाड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। यातील फिर्यादी हा त्याच्या मैत्रिणीस भेटायला 7 रस्ता परिसरातील एका हॉटेलात गेला होता। तेथून दोघेही बाहेर पडताना अनोळखी चौघांनी तिच्याशी का बोलतो अशी विचारणा करून लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला मारहाण केली। तेव्हा संकेत हा त्याचा मित्र मनोज कुमार याला फोन करून याबाबत सांगत होता। त्यावेळी त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला। तसेच गाडीची चावीही घेऊन त्याला जबरदस्तीने बसवून पातशापेठ येथील दुचाकीवर इक्बाल फॅशनच्या पुढील गल्लीतील मदरशाजवळ नेलं। तिथे त्याला मारहाण केली। त्यानंतर फिर्यादीनं आपल्या गाडीची डिक्की उघडून पाहिले असता त्यातील 50,000ची रोकड गायब होती। या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली।